ऑफिसवरून किंवा कुठलंही काम करून घरी आल्यानंतर थकवा येतो आणि त्यामुळे इच्छा असताना सुद्धा घरातली कामं करावीशी वाटत नाहीत। तुम्हाला घरकाम करून देणारा रोबोट मिळाला तर? हो, अगदी बरोबर ऐकलं, आता घरकाम करणारा रोबोटही येतोय, बघूया। आता घरकाम होणार अगदी सोपं। घरकाम तुमचं, हातभार रोबोटचा। आता येतोय घरकाम करणारा रोबोट। आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाकडेच वेळेची कमतरता असते। आपलं काम सांभाळून घरकाम करणं हे मोठं जिकरीचं काम झालंय। मात्र आता तुमचं घरकाम सोपं होणार आहे, कारण घरकाम करणारा रोबोट आपल्या मदतीला येणार आहे। तंत्रज्ञानाच्या दुनियेत मोठे बदल होत असतानाच मेटा कंपनी आता मानवीय रोबोटवर काम करते। मेटा कंपनी या प्रोजेक्टसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकसित करते। त्यासाठी मेटाच्या रियालिटी लॅब डिव्हिजन मध्ये एक नवीन टीम बनवण्यात आली आहे। मेटा कंपनी थेट ह्युमनॉइड रोबोटला मार्केटमध्ये उतरवणार नाही, त्यासाठी आवश्यक अशी AI सिस्टीम, सेन्सर आणि सॉफ्टवेअर तयार करणार आहे। हे घटक अन्य कंपन्यांना विकले जातील, त्यातून मेटा ब्रँड अंतर्गत रोबोट्स तयार केले जातील। भविष्यात ह्युमनॉइड रोबोटच्या निर्मितीसाठी आधार ठरतील असे प्रोटोटाइप विकसित करणं ही मेटा कंपनीची योजना आहे। आतापर्यंत अनेक रोबोट्स आले। एलन मस्कच्या टेस्ला कंपनीने याआधीच ऑप्टिमस रोबोट सादर केलाय। त्याचे अनेक डेमो व्हिडिओ सुद्धा आले। त्यामध्ये रोबोट चालताना, उठताना, बसताना किंवा छोटी मोठी कामं करताना दिसतोय। ॲपल कंपनीने पिक्सर स्टाईल लॅम्प डिझाइन केलाय, जो व्हॉइस कमांड आणि गेस्चर कंट्रोलच्या माध्यमातून इंटरॅक्ट करू शकतो। एनव्हिडिया ही चिप मेकर कंपनी AI आणि रोबोटिक्स मध्ये मोठी गुंतवणूक करते। ह्युमनॉइड रोबोट टेक्नॉलॉजी विकसित करण्याच्या दिशेने पुढे जाते। त्यामुळे आता तुम्हाला घरगुती कामात मोठी मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।